चला मस्त पैकी आज आहे ना याला आणावं लागल. तेल आणावं लागेल. मग काय तर. चला भाऊ बहिणींनो, मसाले भात चाललाय आज माझा. सकाळी हिरवा मिरची, कढीपत्ता, हळद घेतली. आज मस्त पैकी आता मसाले भात करणार आहे. गावठी गावाकडचा हा काही खडा मसाला. लय मटेरियल मस्त पैकी घालून करायचा भात. वाटाणं शिवण्याला 2-3 दिवस झालं खाऊ वाटला होता, पण केलाच नाही ना मी. वय शिवण्या, किती दिवस झालं तुला खाऊ वाटलाय मसाले भात? ती बी चुलीवरच चाललाय बाहेर झणझणीत. ही बटाट, फुलवरण, टमाट तशा मी पहिल्या रेसिपी टाकलेल्या आहेत भाताच्या. गावाकडचा मसाली भात कुणाला आवडतो असा खायला. चुलीवरचा चणचणीत आणि झणझणीत. आ लगेच झालं वय, अजून खायचा आहे, कायम लागेल त्याला. बरेच दिवस झाला मसाले भात नव्हता केला ना. हम्म. नमक बरोबर असलं ना मसाले भातात तरच चव देतो भात खायला, तसं नाही देत. उशिराच झाला असं येरवाळीच करत असती बाहेर स्वयंपाक. बरं आपली चूल मस्त पैकी झाली, हलाय नको डोलाय नको काय. हा मग आता नमक टाकून घेते. नमक बरोबर असलं ना तरच भात छान लागतो खायला. आता तांदूळ नीट करायचं आणि मग धुवून ह्याच्यात टाकायचं. तर चांगला उकळीने फुटती त्याला. तांदूळ निसलं नाही तर अजून मी निसावं लागते मला. तर बघा भाऊ बहिणींना, हे तांदूळ आता आहे ना नीट करून धुवून घेतलेला आहे. तर मस्त पैकी आता उकळीन, पण वाऱ्याने काय येईना, जाळ लागा ना व्यवस्थित. पण येईल. मीच गडबड केली काय ना, तांदूळ धुवून काढायची तसंच दिसतंय काय तर.
ती त्याच्या जाग्यावर ओके आहे, पण माझ्याकडूनच गडबड झालेली दिसते. पण येईलच आता असं वाटतंय मला. तर अशा पद्धतीने हे जे म्हणजे मसाले भात आहे ना, तर खायला बी इतका टेस्टच लागतो ना. हा. ते बरं किती खावा आणि किती नाही असं होतं हे भात खायला. हा. ते काय यायला लागली उकळी आली की टाकायचं आपल्याला. काय म्हणतात तांदूळ. उकळी आली की तांदूळ टाकायचं आपल्याला. आणि यायलाच लागली आता ती. चांगला जाळ भडा लागला ना त्याला. हा. मग उकळी त्याच्यात काय झालंय, मला लागतोय धूर. ती बी दूर कसा लागतोय की वार हा. गडीत इकडून गडीत तिकडून, त्याच्यामुळं ते फिरतोय त्यो. हा. मस्त पैकी असा भात का झालेला आहे. काय म्हणतात ही उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला उकळी आली म्हणल्यावर तांदूळ टाकून घ्यायचं. ही चल बाबा पटापटा उकळ. तर भात कसा झाला पाहिजे आपला, एकदम सणसणीत आणि झणझणीत गावाकडचा गावरान भात झाला तर मी तुम्हाला दाखवणार कसा झालाय ते. हो का तांदूळ अर्धा किलो आहे का असते ना. तर बिर्याणी भाताला काय करता, असला भात लागतोय खायला. बिर्याणी पेक्षा 7 पटीनं भारी. 10 पटीने म्हणावा लागल, 2-3 पटीनं ज्यादा. सगळ्यांनाच आवडतो घरात भात. हा. शिवान्या, अपूर्वा, पिलू. मग काय तर भरपूर मटेरियल टाकलं याच्यात, सगळं मटेरियल टाकलं याच्यात. हा. वाटाणं, तांबाट, फुलवर, कढीपत्ता, सगळं कच्चा मसाला. फक्त कोथिंबीर नाही. कोथिंबीर टाकायची ना. मी आणली आज तर कोथिंबीर आणली ना. आणली का? आणि मग कवा सांगायचं मला. मला काय माहिती झाल्यावर. ए अपूर्वा, ते अपूर्वाचा अभ्यास चाललेला आहे. शिवान्याला सांग. शिवान्या कोथिंबीर आण का. काय बाय अवघडच आहे बाय तुमच्या दाजीचं. कोथिंबीर मी म्हणलं मागून टाकायची म्हणून मी बी बसलो ना. अहो मला म्हणायचं तरी मी कोथिंबीर आणली की काय का काय. अहो तुमचा शब्द सुद्धा नाही. तालुक्याला गेल्यानंतर बी कोथिंबीर असं नाही आणायचं असं झालंय का. हा काय बाया, मी कवाची बसली आपली बघत. म्हणायचं तरी मला निदान कोथिंबीर आणली की काय. असं आहे तर तुमचं दाजी, सगळं झाल्यावर सांगते. आता तू म्हणली वरून टाकायची कोथिंबीर म्हणून मी ग बसलो. म्हणलं नंतर सांग. म्हणलं असली तर टाक, नसली तर राहिलं. आता ज्या टायमाला मला माहित असतं ना तुम्ही कोथिंबीर आणली, मी कवाच टाकली असती की. वरून टाकायची म्हणजे वरून टाकायला आहे का. शिवान्या आले का. कोथिंबीर घेऊन ये कोथिंबीर. मग दाजी विसरलो म्हणायचं, मीच सांगायचं विसरलो. हा वा 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 वा, छान छान खूपसुरत कोथिंबीर आणली तुमच्या दाजीने. खूपसुरत, शाबास की द्यायला पाहिजे. कोथिंबीरच्या वड्यात करते केवढ्याला होती व जोडी काय कोथिंबीर. 5 रुपयाला एक. आणायची ना जास्त कमी. काय सुकून जाते त्याच्यामुळं. मग 2 आणल्या वड्या ना. केल्या असत्या वड्या. 2 आणल्यात ना. एक कोथमिरीच्या 2 पेंड्या आणल्या. मग 2नी काय व्हायचं, कोथिंबीरच्या वड्याला भरपूर लागते ना.
बाया वरनेन काय करता मग आता. कोथमीर ही पाहिजेनच, त्याशिवाय टेस्ट बी नाही. उगाच फ्रीज नाही व. कोण फ्रीज तर एवढं वापरायचंय म्हणा लाईटीचा ह्यो असला कारनामा. कवा फ्रीज चालायची तर मिक्सरच चालला ना तर फ्रीज कवा चालायचं. काय तर. आणि वस्तू कशी आहे मोला महागाईच्या वस्तू घरात आणून ठेवून बी जमत माहिती आहे ना. टाकली बाया कोथिंबीर. त्याला आता कडकड जाळ लावावं लागेल. तेव्हा शिजेल बडबड बडबड. छान असा. कसं काय मस्त मस्त वास सुटलाय बरं का आता. मग मला याय ना माझी नळकुंडी कुठे गेली सर्दी नाकात तुक ओढायला. मग तुझ्या पाठीमागे. मला कसं आहे नाकात पाणी आपलं ही झालंय ना थोडा सर्दीचा प्रॉब्लेम. वास सुटला ना भाताचा मस्त पैकी असा खमंग वास सुटला. मग सुटायलाच पाहिजे. लय साधी सोपी पद्धत आहे भावा बहिणीनं. आणि खायला तर इतका चवदार लागतो ना. बाय 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 कितीतरी खाऊ वाटेल तुम्हाला असं लागतो. तसलं नाही करायचं. आधी शिजवून घ्यायचं आणि मग त्याचा पुलाव बनवायचा आणि मोकळा फडफडीत बनवायचा. काय सुद्धा चव लागत नाही. ती मोकळा करायचं म्हणलं चव जाते ते भाताची ती. ती सगळा गिचमिड का आला चव देतो. शिजून शिजून त्याचा गाळ निघून एकदा निघून गेला की संपला विषय. काय चव देणार आहे मग. हा अयो. तर भाऊ बहिणींना आपला भात झालेला आहे मस्त पैकी. शिवण्याला काय जसा भाताचा काय खमंग सुगंध सुटलाय ना तेव्हापासून शिवण्याला तर काय दमच निघाला. चुलीच्या भोवताली फिरते झाला का झाला का झाला का. तो झालाय भात मस्त पैकी. आता खायचा आहे होय शिवण्या. हे काय झाला की. तर भात कसा झालाय दाखवतीस तुम्हाला कसा झालाय. तर ह्यात पाणी ठेवणार आपण थोडं. टेस्टी टेस्टी भात. तर पाणी असलं ना थोडस म्हणजे मग एकदम भारी लागतो. लय फडफडीत नाही करायचा. तर पाणी तर ठेवणारच आपण त्यात थोडं. ए आण गे भांड तुला खायला देते चल. तर मसाले भात तयार झालाय. देऊ का तुला. बरं आधी मामाला देऊन ये. तुला येईल का देता पुरी. मीच देऊन येतो ती गरम. पप्पा येईल देऊ.
आम्हाला देऊन ये ना. देऊन येऊ का? चला भाऊला वडिलांना देऊ आता हे सरटो आम्ही बाजूला. बाजलं मला जरा हातालाच. गरम आहे ना लय. भाऊ जरा भात गरम या. अजून लागला तर हाका मारा. हा चल. हांड्यातलं की पाणी. उठलच्या हांड्यातलं. हो इथं हांडा आहे. मग मला प्यायची ग. प्यायचंच आहे पाणी ते. त्यातलं. तर चला भाऊ बहिणीनं बघू आता कस काय झालाय. भांड घेऊन ये कापूर. हो का शिवण्यात घेतलाय. भात दाखवतो तुम्हाला. तर एक नंबर असा भात. हा एक नंबर झालाय ना. तर मस्त पैकी बघा इथं जेवणार आहे आपण. खाणार भात. तर तुमचं दाजीन मी एकाच ताटात खाणार होय. सगळ्यांनी जेवण करा या भावानं बहिणीनं आणि नक्कीच सांगा बरं का भात कसा झालाय. गरम गरम. मी तर लय वाढणार आहे आता परत भर. हा संपून टाकलं मग मग आम्हीच खाऊन टाकणार सारा. मला भांडण अपूर्वा एक. बास मम्मी. नाही बास करून जमणार. घ्यावा लागेल अजून. संपन की. हा शेवण्या तुला मिळे दिला गेला का भात? हा तुला मस्त दिला की भात? मी अजून खाणार नाही. असं होय. बरं बा तुझ्यासाठी ठेवू आम्ही भात. पोटभर खा. तुला काय खायचं आहे ती खा. भात सगळं संपून टाका. परत दे मला. का ग भूक नाही दिला बस झाला. खा ना. नको ग. तू बघूला तिकडे घेऊन शेतात खाली राहू दे. शिवण्याला खायचं गार राहील म्हणजे. या सगळ्यांनी जेवण कराय मस्त बघे असा मसाले भात. मी चालू केलाय आता. माझा भात खाण्याची पद्धत बघा किती आहे ती. चला भाऊ बहिणींनो मस्त पैकी असा भात आहे. मम्मी नाही भाजत. तर भात खा आणि मजेत राहा. लईच भारी भात आहे. वा वा. तुझ्या हातात लय भारी लागतं. माझ्या हातात लय भारी लागतो. मम्मी तू सुगरण आहे. हा बघा काय म्हणते शेवण्या? मम्मी तू सुगरण आहे. तिला भात लय आवडतो मी केल्या. आहे ना शिवण्या? चला ना जेवाय तुम्ही. हे काय लगेच असा झालाय भाऊ बहिणींना भात. शिवण्याचा बघा. शिवण्याला लय आवडतोय होय शिवण्या. हा खावा खावा बघा. तुमचं दाजीन मी खाणार आहे म्हणून घेतलेला आहे मी. कसा लागतोय अपूर्वा भात? भारी. मग तू का थोडाच घेतला? भूकच नाही. मला भूक नाही तरी मी खाते. आवडतं म्हणून. खा खा. बघू आता टेस्ट. खा खा. वा ना थोडा भात जरा
मस्त झाला. खायला एकदम चवदार. देऊ का अजून? खाणं एवढा खाऊन दे की. एवढा खाऊन दे ना. बर बर, खावा खावा.